नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, रब्बी हंगाम आता संपत आलाय आणि चाहूल लागली आहे ती उन्हाळी हंगामाची। पण तसं बघितलं तर आपल्या भागामध्ये उन्हाळी लागवडीखालील क्षेत्र जे आहे ते फार कमी आहे। पण ज्या शेतकरी बंधूंकडे सिंचनाची सोय आहे ते मात्र विविध पिकांची लागवड करू शकतात। असाच एक पर्याय म्हणजे उन्हाळी तीळ आणि याच उन्हाळी तिळाचं लागवड तंत्रज्ञान आज आपण जाणून घेणार आहोत। यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर जीवन कतोरे यांना। कतोरे सर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। नमस्कार सर, आपलं स्वागत। सर, विषयाला सुरुवातच इथून करूया की उन्हाळी तिळाचीच निवड का करावी। जसं आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे की आपल्याकडे फार कमी सिंचनाची सोय असते आणि त्यातल्या त्यात आपण प्रामुख्याने जे कुठलेही ॲग्रोनॉमिकल क्रॉप म्हटलं म्हणजे उन्हाळी भुईमूग, उन्हाळी मूग आणि उन्हाळी तीळ या तीन पिकांचा विचार करतो। तर भुईमूग आणि मूग या दोन्ही पिकांच्या तुलनेत याला आपल्याला कमी कालावधी हा लागतो। सर्वसाधारणपणे भुईमूग हे पीक 120 ते 130 दिवसांचा कालावधी घेते आणि मूग हे 75 ते 80 दिवसाचा कालावधी घेते आणि उन्हाळी तीळ हे 90 ते 100 दिवसांचा कालावधी घेते। तसेच उन्हाळी भुईमूग या पिकाला आपल्याला संरक्षण खूप जास्त करावं लागते रानटी जनावरांपासून। मुख्यत्वे याला सुरुवातीला सुद्धा म्हणजे लागवड करतो आपण तेव्हाही आपल्याला संरक्षण करावं लागते आणि जेव्हा याच्या शेंगा वगैरे लागतात तेव्हाही संरक्षण करावं लागते। आणि उन्हाळी मूग जे आहे, उन्हाळी मूगसुद्धा कधीकधी जर त्याला व्यवस्थित टेम्परेचर जर मिळालं नाही म्हणजे किंवा जास्त टेम्परेचर का झालं तर त्या तुलनेत म्हणजे उन्हाळी तिळाच्या तुलनेत हे पीक शाश्वत उत्पादन ते देऊ शकत नाही। म्हणून या तिन्ही पिकांचं जर आपण कंपॅरिझन जर केलं तर उन्हाळी तीळ हे माझ्या मते एक चांगलं उत्पादन देणारं आणि शाश्वत उत्पादन देणारं असं हे पीक ठरते। मग आता पिकाची लागवड करायची म्हटलं की सुरुवात होते ती जमिनीच्या निवडीपासून। मग उन्हाळी पिकासाठी विशेष काही गरज आहे? उन्हाळी तिळासाठी विशेष म्हणजे विम्लयुक्त आणि रेताळ जमिनी सोडून मग बाकी हलकी, मध्यम भारी सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक आपलं येते। मात्र फक्त एक लक्षात ठेवायचं की हे पीक या पिकाचं मूळ जे आहे हे सोट मूळ आहे, जे जवळपास 1 ते 1.5 फुटापर्यंत कधीकधी 2 फुटापेक्षाही जास्त खोलवर जमिनीमध्ये जाते। तर त्यामुळे जमीन भुसभुशीत असणे ही फार आवश्यक आहे। जी जमीन चांगली आहे, भुसभुशीत, त्याची आपण मशागत वगैरे केल्यानंतर ती होऊ शकते, तर अशा प्रकारचीच जमीन शक्यतो निवडावी। जमिनीमध्ये पाण्याचा निचरा हा योग्य होणे आवश्यक आहे, कारण 2 फुटापर्यंत याचं मूळ जात असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा या म्हणजे जमिनीची चांगली असावी आणि अतिरिक्त पाणी सुद्धा या जमिनीने धरून ठेवू नये, म्हणजे चिव्हाळ नसावी। बरोबर। नाही, आता तुम्ही पूर्व मशागतीबद्दल बोललात, म्हणजे जमिनीची जी आपल्याला मशागत करायची आहे तर याच्यामध्ये कोणती कोणती पूर्व मशागतीची कामं आपल्याला करावी लागतील? तर आता उन्हाळी हंगामात आपल्याला जर तीळ हे पीक घ्यायचं असेल तर आपल्याला रब्बी हंगामातलं किंवा या हंगामाच्या पूर्वीचं आपल्याला जे पीक आपल्या जमिनीमध्ये उभं होतं ते नेमकं कोणतं होतं, त्या पिकाच्या बेसिसवरती आपल्याला याच्यासाठीची मशागत करावी लागते। आता मी तुम्हाला सांगितलंय की तिळाचा दाना जो आहे हा बारीक असतो आणि या बारीक दाण्यासाठी आपल्याला जमीन भुसभुशीत करणं आवश्यक आहे। जमीन भुसभुशीत करण्यासाठी जर आपल्याकडे खरीप हंगामामधलं किंवा अजून रब्बी हंगामामधलं पुन्हा तेच राहणारं जर समजा कपाशी किंवा तूर सारखे जर का पिकं असतील तर हे पीक काढल्यानंतर जेव्हा आपण तिळाची लागवड करतो तर आपल्याला चांगली एक खोलवट नांगरणी, पंजीच्या सहाय्याने, मग त्याच्यावर पंजी, मग रोटाव्हेटर आणि रोटाव्हेटरच्या सहाय्याने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जमीन भुसभुशीत करणं आवश्यक आहे। जवळपास 15 ते 20 सेंटीमीटरचा भाग हा जमिनीच्या खोलवरपर्यंतचा हा भुसभुशीत असावा, जेणेकरून
बियाणं पेरल्यानंतर त्याची उगवणही व्यवस्थित झाली पाहिजे, म्हणजे जवळपास 100% झाडांची संख्या आपल्याला त्या जमिनीमध्ये मिळाली पाहिजे आणि मूळसुद्धा हे चांगल्या प्रकारे हे म्हणजे लवकर खोल गेलं पाहिजे आणि 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये ते झाड चांगल्या प्रकारे असं सेटल झालं पाहिजे. अशासाठी आपल्याला भुसभुशीत म्हणजे सीडबेड आपल्याला लागेल. म्हणजे आपल्याला असंही म्हणता येईल, जमीन भुसभुशीत तर उत्पादन घसघशीत. घसघशीत, अगदी बरोबर. सर, आता याचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाणांची निवड. आता उन्हाळी हंगामामध्ये आपण जेव्हा लागवड करतो आहे तर कुठल्या विशेष वाणांची यासाठी शिफारस आहे? तर उन्हाळी हंगामामध्ये जे आपण खरीप हंगामामधले तिळाचं पीक घेतो किंवा अर्धरबी जे घेतो, त्या व्यतिरिक्त उन्हाळी हंगामासाठी स्पेशल असे काही वाण आहेत. शक्यतो त्याच वाणांची निवड करावी. आता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे AKT 101 आणि NT 11 असे 2 हे वाण आहेत. आता हे या दोनपैकी वाणाची निवड म्हणजे नेमकी कोणती करायची, तर आपल्या मार्केटमध्ये पांढऱ्या तिळाला खूप चांगली मागणी आहे आणि पांढऱ्या रंगाचा तीळ हा NT 11 या वाणाचा आहे, म्हणून NT 11 हे वाण शक्यतो निवडावे. हे वाण जवळपास 45 ते 48 दिवसांमध्ये हे फुलोऱ्यावरती येते आणि एक 90 ते 100 दिवसात हे चांगल्या प्रकारे परिपक्व होते. आणि या वाणाचं अजून वैशिष्ट्य म्हणजे की हे वाण उन्हाळी हंगामात आपल्याला खूप चांगलं उत्पादन असं हे देते आणि इतर जे कीड व रोग आहेत म्हणजे स्पेशली रोग, तर बऱ्याचशा रोगांसाठी NT 11 हे वाण प्रतिकारात्मक वाण सुद्धा आहे. म्हणजे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. मग आता या वाणांची आपण निवड केली तर सर्वसाधारणपणे बीजवाई किती लागेल, म्हणजे एकरी बियांचं किती प्रमाण घ्यावं लागेल? उन्हाळी तिळासाठी आपल्याला प्रति एकरी 1.25 किलो ते 1.25 किलोपर्यंत बियाणं प्रति एकरी आपल्याला लागेल. म्हणजे सर्वसाधारणपणे 1.5 किलो जरी बियाणं आपण वापरलं एका एकराच्या लागवडीसाठी तरी सुद्धा सोयीस्कर आहे. 1.5 किलोमध्ये आपली एका एकराची चांगल्या पद्धतीने 100% आपल्याला जेवढी झाडांची संख्या पाहिजे तेवढी झाडांची संख्या एवढ्या बियाण्यापासून मिळू शकते. बरोबर. सर, सर्वसाधारणपणे कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था हे बीज प्रक्रियेवर फार भर देतात. मग उन्हाळी तिळाच्या बाबतीत सुद्धा हे आपल्याला त्याचे अवलंब करावा लागेल? बिलकुल. उन्हाळी तिळाला सुद्धा बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. आपण बुरशीनाशकाची याला बीज प्रक्रिया करावी. जे काही रोग जमिनीतून किंवा बियाण्यापासून जे पसरतात ते रोग आपल्या या पिकावरती न येवोत त्यासाठी बीज प्रक्रियेसाठी म्हणून कार्बेंडेन्झिम 3 ग्राम प्रति किलो बियाण्याला हे व्यवस्थित चोळावे आणि त्याच्यानंतर पेरणीच्या दिवशी सकाळी आपण मग त्याला एक जीवाणू संवर्धनाची जर बीज प्रक्रिया केली तर फार चांगलं. त्यासाठी आपण अझोटोबॅक्टर, अजून फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि सोबत ट्रायकोडर्मा याची बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला जे जमिनीतून सुद्धा जो काही आपण खत देऊ त्या खतामधूनचा जो स्फुरद आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या विरघळून या पिकाला उपलब्ध होईल. अझोटोबॅक्टरमुळे याला नायट्रोजन सुद्धा व्यवस्थित फिक्स करून मिळेल आणि ट्रायकोडर्मामुळे जमिनीमधली जी आपलं तिळाचं जे झाड आहे ते जिथं त्याचे मुळं वाढतील त्याच्या सभोवतालची बुरशी जी आहे ती बुरशी एक तर म्हणजे नाहीशी होईल किंवा मरेल किंवा हे ट्रायकोडर्मा त्याची उपजीविका त्याच्यावरती करेल, जेणेकरून आपल्या या तीळ पिकावरती जमिनीतून कुठले रोग होणार नाहीत. बरोबर आहे. सर, आता याचा पुढचा प्रश्न म्हणजे आपण उन्हाळी हंगामात लागवड करतोय. उन्हाळा म्हटला की गरमी आली, उष्णता आली, मग या पिकाला अनुकूल हवामान कोणतं? तर उन्हाळी हंगाम म्हटलं म्हणजे की आपल्या डोळ्यासमोर एकदम येते की एकदम 40-45 डिग्री सेल्सिअसचं तापमान असलेला मे आणि एप्रिल आणि मे महिना. परंतु पिकांच्या बाबतीत आपण उन्हाळी हंगामातील पिकांची सुरुवात ही जर सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जर का केली तर या पिकाला जे हवामान अनुकूल जे हवामान लागते ते असं लागते की याला दिवसाचं जे टेम्परेचर आहे ॲव्हरेज टेम्परेचर जे म्हणतो आपण ते 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत चालेल आणि 21 ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे चांगल्या प्रकारे वाढते आणि 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत याची जवळपास 1 महिन्यापर्यंत एवढं टेम्परेचर मिळालं की याची चांगली वाढ होते आणि त्याच्यानंतर मग 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत याचं फुलोरा अवस्था किंवा फुलोरा अवस्थेच्या नंतर जे बोंडे वगैरे लागतात तर बोंड्या लागण्याच्या अवस्थेपर्यंत एवढं तापमान असलं तरीसुद्धा चालते. मग बोंड्यांच्या परिपक्वतेसाठी जर 35 डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त टेम्परेचर जर गेलं तरीसुद्धा चालते. साधारणपणे 75 दिवसाचं हे पीक आहे.
या 75 दिवसाचा जो आपल्याकडील जो हंगाम आहे तो जर आपण धरला तर तो येतो साधारणपणे एक 10 ते 15 एप्रिलपर्यंतचा. मग त्यावेळेसपर्यंतचं आपल्याकडचं टेम्परेचर हे 35 पर्यंत पोचतेच, त्याच्यापेक्षा ते जास्त जात नाही. तर एवढं हवामान या पिकाला अनुकूल आहे. राहिलं आर्द्रतेच्या बाबतीत आणि पावसाच्या बाबतीत, तर पावसाचा या पिकावरती जेव्हा बोंड्या परिपक्व होतात तेव्हाच फक्त त्याच्यावरती फरक पडतो. अन्यथा आर्द्रतेच्या बाबतीत याला कमी आर्द्रता जरी असली तरी सुद्धा हे पीक कोरड्या हवामानातल्या सारखं जसं आपण म्हणू तर तशा हवामानामध्ये सुद्धा हे चांगल्या प्रकारे येतेच. मग आमच्या शेतकरी बंधूंना काय सांगाल की पेरणीची योग्य वेळ कोणती, आणि जर पेरणी करायची असेल तर पेरणीची कुठली पद्धत आम्ही वापरायला हवी? हां, तर उन्हाळी हवामान उन्हाळी तीळ पिकाला अनुकूल असल्यामुळे उन्हाळी तिळाची लागवड ही आपण फेब्रुवारीच्या पहिल्या 15 करावी. शक्यतो 1 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान लागवड केलेला तीळ हा 75 दिवसांनी जेव्हा परिपक्व होईल तर त्यावेळेस त्याला एकदम अनुकूल असं वातावरण मिळेल, टेम्परेचर मिळेल, एकदम हाय टेम्परेचरसुद्धा राहणार नाही. तर त्यामुळे आपल्याला दानाही जो आहे तिळाचा, जो बोंड्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण भरला म्हणतो, तर हा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तिथे भरेल. आता राहिलं गोष्ट की याच्या पेरणीची, तर पेरणीच्या संदर्भात आपल्याला माहितीच आहे की याचं बियाणं हे बारीक आहे. बियाणं बारीक असल्यामुळे आपण बैलजोडीच्या सहाय्याने जर का याची पेरणी केली तर ती योग्यच ठरेल. परंतु सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर आहेत. छोटा ट्रॅक्टर आहे, मोठा ट्रॅक्टर आहे आणि त्याच्याशी संलग्न असे पेरणी यंत्र आहेत. तर हे जे काही पेरणी यंत्र आहेत जे सोयाबीन हरभऱ्यासाठी आपण वापरतो, तर या पेरणी यंत्राच्या सहाय्याने सुद्धा आपण उन्हाळी तिळाची लागवड करू शकतो. आता यामध्ये 1.5 किलो बियाणं आपल्याला लागतं. तर हे 1.5 किलो बियाणं 4 ते 5 किलो गांडूळ खतामध्ये किंवा 4 ते 5 किलो चांगलं चाळणी केलेल्या शेणखतामध्ये कोरड्या किंवा रेतीमध्ये घेऊन मिक्स करावं आणि मग ते पेरावं. पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण याची पेरणी करत असताना 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटरही ठेवू शकतो आणि 45 सेंटीमीटरही ठेवू शकतो. हे डिपेंड आहे आपल्याकडच्या जमिनीवरती. जर हलकी ते मध्यम जमीन असेल तर आपण 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. मध्यम ते भारी जमीन असेल तर मग 45 सेंटीमीटरपर्यंत अंतर ठेवलं तरीसुद्धा चालेल. याची पेरणी करत असताना एक 1.5 ते 2 इंचापेक्षा खोल जाणार नाही याची मात्र याच्यात दक्षता घ्यावी लागते. आणि पेरणी यंत्राच्या पाठीमागून जसं आपण इतर पिकांच्या वेळेस, हरभऱ्याच्या वेळेस, सोयाबीनच्या वेळेस ते बियाणं झाकल्या जाईल याची काळजी घेतो, तर अशीच काळजी घेतल्या गेली पाहिजे. मात्र झाकताना जास्त मातीसुद्धा याच्यावर पडणार नाही, ही एक आपल्याला काळजी घेणं पेरणीच्या वेळेस ठेवावी लागते. लागवडीमधला पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन. पण वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. या विषयावर आपण पुढेही चर्चा करणारच आहोत. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करत होतो उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञानाबद्दल आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर कतोरे सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करणार होतो खत व्यवस्थापनाबद्दल. याबद्दल कृपया आपण सांगावं. उन्हाळी तिळाला आपल्याला पेरणीच्या वेळेस प्रति एकरी 35 किलो युरिया आणि 63 किलो सिंगल सुपर फॉस्फेट एवढं खत याला द्यावं लागेल. आणि हे खत पेरणीच्या वेळेस देणं महत्त्व याच्यासाठी की आपलं हे संरक्षित ओलितावरती आपण हे पीक घेतो. म्हणजे पेरणीनंतर आपण याला स्प्रिंकलर देतो किंवा पेरणीपूर्वसुद्धा बरेचदा आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देऊन वापसा आल्यानंतरही याची पेरणी करतो. तर अशा वेळेस आपल्याकडे उपलब्ध असलेला ओलावा किंवा पाणी हे सुद्धा आपलं गॅरंटेड आणि शाश्वत असल्यामुळे पेरणीच्या वेळेसच या पिकाला खत देणं आवश्यक आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी, याचं मूळ सोटमूळ आहे. सोटमूळ म्हणजे लांब जमिनीत जाणारं मूळ, म्हणून हे लवकर जमिनीत जाते. त्याकरिता याला उपलब्ध स्फुरद हा लवकर मिळावा म्हणून पेरणीच्या वेळेसच याला खत द्यावं. आणि पेरणीनंतर 1 महिन्याने याला पाण्याच्या सोबतच प्रति एकरी पुन्हा 35 किलो युरिया एवढा देणं आवश्यक आहे. म्हणजे पेरणीच्या वेळेस 35 किलो युरिया अधिक 63 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पेरणीनंतर 1 महिन्याने 35 किलो युरिया. आता पेरणी झाली, पीक उगवून आलं, त्यानंतर काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे? हां, या पिकामध्ये एक शेतकरी बंधूंनो एक काळजी अशी घ्यावी लागते की बरेचदा असं होतं आहे की बारीक बियाणं आहे, आपण पेरणी करत असताना बरेचदा रेतीमध्ये मिक्स करतो किंवा गांडूळ खतामध्ये मिक्स करतो. तर
ते कधीकधी व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे समप्रमाणात सगळीकडे झाड संख्या आपल्याला मिळत नाही. ही समप्रमाणात मग झाड संख्या मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला याच्यात करावं लागेल विरळणी. बरेचदा हे दाट पडते तीळ बारीक बियाणं असल्यामुळे. मग आपल्याला याच्यात जर विरळणी करत असताना दोन झाडातील अंतर हे कमीत कमी 8 ते 10 सेंटीमीटर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपण 8 ते 10 सेंटीमीटर अंतर ठेवलं तर हे झाड व्यवस्थित वाढेल. दोन झाडांमध्ये अन्नद्रव्य, पाणी, ओलावा, सूर्यप्रकाश, हवा याच्यासाठी स्पर्धासुद्धा होणार नाही आणि ते दोन्ही झाडं व्यवस्थित चांगले वाढतील. आणि चांगले वाढल्यानंतर मग याच्यावरती फुलोरासुद्धा चांगला येईल आणि बोंड्यासुद्धा चांगल्या लागतील. म्हणजे विरळणी करणे हे अत्यंत महत्त्वाचं याच्यामधलं एक ऑपरेशन किंवा काम आहे. यासोबतच जर जास्तच समजा खाडे पडले असतील तर अशा ठिकाणी जर आपण खाडे जरी भरलेत तरीसुद्धा चालते. मात्र खाडे भरताना एक लक्षात ठेवायचं की अंतर तिथे सुद्धा पुन्हा हे थोडंसं एक 8 ते 10 सेंटीमीटर हे दोन झाडामधील ठेवणे आवश्यक आहे. एवढी महत्त्वाची काळजी. विरळणी केली नाही तर पिकामध्येही स्पर्धा राहील. हो, विरळणी केली नाही तर मग दोन झाडांमध्ये स्पर्धा राहते. म्हणजे आपले जर 5 बोटं जर म्हटले तर आपल्याला 5 बोटांपैकी आपलं जे अंगठा जो आहे त्या अंगुठ्यासारखं जाडं खोड असणं या पिकाचं आवश्यक आहे. जर विरळणी केली व्यवस्थित तर आपल्या अंगुठ्यासारखं हे पिकाचं खोड राहील जमिनीजवळचं. आणि जर विरळणी केली नाही तर मग करंगळीसारखं राहील. म्हणजे आता शेतकरी बांधवांना या भाषेत त्याच्यासाठी सांगतोय की त्यांना माहिती आहे की बा करंगळीसारखं जर झाड असलं आणि अंगठ्यासारखं जर झाड असलं तर कुठल्या झाडाला किती चांगल्या बोंड्या लागतील. त्यासाठी विरळणी करणे याच्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. अशीच एक स्पर्धा आपल्याला दिसते ती तणांमध्ये आणि पिकामध्ये. आता हे उन्हाळी पीक असल्यामुळे तणांचा त्रास तितकाच होतो का? आणि जर हा त्रास कमी करायचा असेल तर मग आंतरमशागतीची कोणती कामं आपल्याला करावी लागतील? उन्हाळी तिळामध्ये आंतरमशागत करणे तितकीच महत्त्वाची आहे. जरी स्प्रिंकलरच्या सहाय्याने आपण याला पाणी देत असू किंवा सरीवरंब्यावरती सुद्धा याला पाणी देत असू किंवा आपण याला पटपाणी जरी देत असू तरीसुद्धा याला डवरणी करणे आवश्यक आहे. डवरणी करत असताना 2 तासाच्या मध्ये व्यवस्थित जर समजा आपण 30 सेंटीमीटरवरती जर अंतर असेल आपलं 2 तासातलं तर त्याच हिशोबाने त्याची 5 ती निवडावी आणि 2 डवरण्या किमान या पिकामध्ये कराव्यात. त्याच्यानंतर 2 झाडातील जे आपण 8 ते 10 सेंटीमीटर अंतर ठेवतो तर कधीकधी त्याच्यामध्ये आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने तर मोजकंच पाणी बसते. परंतु झाडांची आणि तणांची स्पर्धा वाचवण्यासाठी त्याच्यामध्ये निंदन सुद्धा करणं हे आवश्यक आहे. म्हणजे डवरणी आणि निंदणी याच 2 गोष्टीवरती उन्हाळी तीळ पिकामध्ये भर द्यावा आणि आंतरमशागत करून जवळपास 45 दिवसापर्यंत म्हणजे फुलोरा याचा येईपर्यंत आपलं शेत जे आहे हे तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. बरोबर. उन्हाळी पिकामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ओलीत. मग आता या पिकामध्ये ओलिताचं व्यवस्थापन कसं करावं? उन्हाळी तीळ या पिकामध्ये सुरुवातीला आपण पेरणीच्या अगोदरही एक पाणी देऊन चांगला वापसा आल्यानंतर आपण पेरणी करून जर म्हणजे पेरणी केली वापसा आल्यानंतर तर खूप चांगल्या प्रकारे 100% जी आपली झाडसंख्या जी आपण म्हणतो ती आपल्याला मिळते. याच्या व्यतिरिक्त आपल्याला सुरुवातीला एक 12 ते 15 दिवसाच्या अंतराने याला पाणी द्यावं लागेल जेणेकरून याला म्हणजे हे पीक व्यवस्थितरित्या जगेल. आणि जसा मग आपल्याकडील टेम्परेचर वाढेल तसतसं हे पाण्याचं प्रमाण आपलं 12 ते 15च्या ऐवजी मग 10 ते 12 दिवसावर येईल. शेवटी हे 8 ते 10 दिवसावर येईल. मग असं करून याला एक जवळपास 5 ते 6 पाणी याच्या संपूर्ण 75 ते 90 दिवसाच्या कालावधीमध्ये याला लागतात. मग शेवटी ज्यावेळेस हा तीळ पिवळा पडायला लागतो तेव्हा मग आपण याचं पाणी हे थांबवतो. बरेचदा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो मग पाणी द्यायचं तर जसं आता आपणही विचारता की बाबा मग कुठल्या पद्धतीने किंवा त्याचं नियोजन कसं करावं. तर पाणी देत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्प्रिंकलरच्या सहाय्याने जरी पाणी दिलं तरीसुद्धा चालते. फक्त पिवळ्या बोंड्या पडल्यानंतर जेव्हा त्या बोंड्या फुटायला लागतात तेव्हा शेवटचं जे पाणी आहे ते पटपाणी हे द्यावं. शेवटचं पाणी जे शेतकरी बंधू 1 किंवा 2 पटपाणी देऊ शकतात त्यांनी ते द्यावं. यासाठी जेव्हा ते आंतरमशागत करतात अशा वेळेस ते डवरणीमध्ये सरीवरंब्यासारखी स्थिती निर्माण होणं आवश्यक आहे. आता शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हटलं की पीक संरक्षण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर आपण चर्चा करणारच आहोत. पण परत एकदा वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करत होतो उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञानाबद्दल. तर सर,
पीक संरक्षण अतिशय महत्त्वाचा प्रश्न. मग आता या तीळ पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख किडी कोणत्या कोणत्या आणि त्यांचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल? उन्हाळी तीळ पिकावरती साधारणपणे एक ते दोनच फक्त महत्त्वाच्या किडी येतात. त्यामध्ये आपली रेग्युलर जी रस शोषण करणारी जी कीड आहे ती म्हणजे तुडतुडे, त्याच्यानंतर पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी आणि ज्यावेळेस याच्या बोंड्या लागतात तर त्या बोंडे खाणारी अळी. तर असे हे दोनच महत्त्वाच्या, ज्या एक अळीवर्गीय आणि एक तुडतुडे, असे दोनच याच्यावरती किडे येतात. या किडींच्या बंदोबस्तासाठी जे आपल्याकडे आपण सर्वसाधारणपणे जे कीटकनाशक वापरतो ते म्हणजे क्विनॉलफॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात. याची जर आपण फवारणी केली, 1 ते 2 फवारण्या जर समजा आपण प्रिव्हेन्शन म्हणून जरी केल्या तरी सुद्धा चालतात. जर तुडतुड्यांची संख्या ही खूप जास्त अशी दिसत असेल, म्हणजे एक झाड आपण धरलं आणि हलवलं आणि तिथे जर एका झाडावरून जर 7 ते 8 तुडतुडे उडत असतील तर तिथे मग आपण एक फवारणी घ्यावी. सर्वसाधारणपणे फुलोरा अवस्थेच्या मागे पुढे जर फवारणी घेतली गेली तर ती फायद्याची ठरेल. त्याच्यानंतर बोंडे लागत असताना निरीक्षण करायचं. जर बोंडे खाणारी अळी जर आपल्याला दिसत असेल तर अशा वेळेस मग आपण तिथे क्विनॉलफॉसची फवारणी करायची. हे दोन्ही निरीक्षण करताना पुन्हा अळीवर्गीय किडीसाठी स्पेशली जी आपली अमावस्या आहे त्या अमावस्येच्या आसपासचा कालावधी जो आहे तो निरीक्षणासाठी तो ठेवावा. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये रोगांच्या बाबतीत एक पानांवरील ठिपके हे जास्त याच्यावरती आपल्याला दिसून येतात. तर अशा वेळेस कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा मँकोझेब या दोनपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची जर आपण शिफारशीनुसार जर फवारणी केली तर ती फायद्याची ठरते. या व्यतिरिक्त मग तीळ पिकावरती फारसे उन्हाळी हंगामात जास्त असे कीड व रोग किंवा पीक संरक्षणासाठीचं महत्त्वाचं असं जास्त येत नाहीत की ज्याच्यामुळे आपलं भरपूर असं नुकसान होईल. मग आता सर, पीक काढणीला आलं हे आपल्याला कसं कळेल? याची काढणी कशा पद्धतीने करता येईल आणि सर्वसाधारणपणे एकरी आपल्याला याच्यापासून किती उत्पादन मिळू शकतं किंवा शेतकऱ्यांना किती आर्थिक उत्पन्न मिळू शकतं याबाबत आपण सांगावं. उन्हाळी तीळ हे पीक अतिशय म्हणजे असं आपण ज्याला म्हणू की नाजूक पीक आहे. काढणीच्या बाबतीत जर याचा विचार केला तर सर्वसाधारणपणे याच्या बोंड्या पिवळ्या पडतात, पानं पिवळे पडायला लागतात. पानं जास्त पिवळे पडत नाही परंतु बोंड्या ह्या जास्त पिवळ्या पडतात. काही काही ठिकाणी पानगळसुद्धा व्हायला लागते. तर अशा वेळेस आपण समजायचं की याचा काढणीची वेळ याची आलेली आहे. तर अशा वेळेस शक्यतो काढणीचा कालावधी किंवा पेरणीपासून तर काढणीपर्यंतचा हा 75 दिवसे उलटून गेलेला असावा. दुसरं म्हणजे पिवळ्या बोंड्या पडल्यानंतर त्या बोंड्या जर आपण 1-2 फोडून बघितल्या तर त्यामधील तीळ जर थोडासा खाऊन बघितला तर त्यामध्ये थोडंसं असं तेलाचं प्रमाण आपल्याला जाणवलं पाहिजे. मग अशी अवस्था जर आली आणि पिवळे त्याचे पानं पडले, बोंड्या पडल्या की त्यावेळेस आपण तीळ याची कापणी करावी. मंडळी, उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा एक आर्थिकदृष्ट्या सक्षम पर्याय म्हणून आपण उन्हाळी तिळाची लागवड करू शकतो. याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ शकतो, उत्पन्न घेऊ शकतो. गरज आहे ती या तिळाचं शास्त्रीय लागवड तंत्र जे आहे त्याचं अवलंबन करण्याची. आज कतोरे सर इथे आले, त्यांनी याविषयी आपल्याला सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.